नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मायसेल्फ सूरज थोरात. आज आपण एसे टॉपिक लिहित असताना कोणकोणत्या 5 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला एसे लिहित असताना तो आपला एसे एक्झामिनरच्या पर्स्पेक्टिव्हने तो कम्प्लीट एसे होईल किंवा त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील. पहिली गोष्ट म्हणजे काय की याला आपण काय म्हणूया 5 पॉईंट टेस्ट. याच्यामध्ये तुमची अंडरस्टँडिंग असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जो टॉपिक तुम्ही चूज करताय ते टेम्पटिंग टॉपिक चूज न करता जो सेफ टॉपिक आहे त्याची तुम्हाला कम्प्लीट अंडरस्टँडिंग झालेली आहे तो चूज करा. फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफिकल टॉपिक असेल तर त्याच्यामध्ये हिडन मिनिंग कोणता आहे ते बघा. तो टॉपिक चूज करत असताना तुम्हाला प्रत्येक कीवर्ड्स फाइंड आउट झाल्यानंतर त्या कीवर्डचं एकामेकाबरोबर जे काही रिलेशन आहे कोरिलेशन आहे ते व्यवस्थित अंडरस्टँड करता येतं का किंवा तो कोरिलेट करता येतो का टॉपिक. प्रत्येक कीवर्डचं दुसऱ्या कीवर्ड बरोबर रिलेशन तुम्हाला एस्टॅब्लिश करता येते का, तर हे बघणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की एक्झामिनर ज्यावेळेस एखादा एसे पेपर चेक करत असतो तर तो बघतो की त्या स्टुडंटला टॉपिकच्या दिलेल्या टॉपिकची कंटेक्स्चुअल अंडरस्टँडिंग झालेली आहे का नाही. कंटेक्स्चुअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय की जसं तुम्हाला मी सांगितलं ना की एक एक्सप्लिसिट मिनिंग असतो त्या टॉपिकमध्ये की जो प्रत्येकाने वरवर वाचल्यानंतर तो लक्षात येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन्स एक्सपांड करता तर त्यावेळेस त्याच्यामध्ये हिडन मिनिंग त्याच्यामध्ये काय आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे कंटेंट टेस्ट. आता ह्या कंटेंट टेस्टमध्ये काय म्हणजे डायमेन्शन आणि कंटेंटमध्ये काय फरक आहे. कंटेंट तुमचं काय करतं की तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी मदत करतं. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचे एक्झाम्पल्स असतील, त्यानंतर फॅक्ट्स असेल, करंट अफेअर्स असतील किंवा थिंकर्स वगैरे असतील तर हे तुम्ही तुमच्या डायमेन्शन्स लिहित असताना योग्य पद्धतीनं ते कशा पद्धतीने यूज करता हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. याला काय म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन कंटेंट असं म्हणतात. ठीक आहे. तर प्रत्येक डायमेन्शन्स लिहित असताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टॉपिकवर डायमेन्शन्स लिहिता तर त्यावेळेस पील नावाची मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे पील काय आहे, पी म्हणजे काय की तुम्ही जो पॉईंट लिहिता, आता फॉर एक्झाम्पल सोशल पॉईंटवर तुम्ही जर एखादा डायमेन्शन एक्सप्लेनेशन करताय तर त्या डायमेन्शन्समध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा तो पॉईंट घ्यायचा आहे, त्यानंतर त्या डायमेन्शनचे एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करायचं आहे, एक्सप्लेनेशन नंतर एक्झाम्पल प्रोव्हाइड करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्ही आयदर एखादं इनोव्हेटिव्ह किंवा ओरिजिनल एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता फ्रॉम लोकल लेवल टू ग्लोबल लेवल. त्याच्यानंतर आयदर तुम्ही फॅक्ट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता तुमच्या डायमेन्शनला किंवा एक्सप्लेनेशनला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी, किंवा एखादं करंट अफेअर्सचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता, किंवा थिंकरचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता, किंवा एखाद्या कमिटीचं रिकमेंडेशन असेल किंवा कमिटीचं नाव असेल आणि स्पेसिफिक ते रिकमेंडेशन कशासाठी दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. आणि चौथा आपल्या याच्यामध्ये आहे यल. यल काय शो करतं ते लिंकेज शो करतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही डायमेन्शन्स लिहिलेलं आहे आणि एसेचा एक सेंट्रल आर्ग्युमेंट क्रिएट केलं आहे, मग हे जे लिंकेज आहे ना तुमच्या डायमेन्शन्स बरोबर कनेक्ट करत असताना त्या सेंट्रल आर्ग्युमेंटला कनेक्ट होतं का नाही, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट काय की कंटेक्स्चुअल अंडरस्टँडिंग झाली आहे का नाही. आता कंटेक्स्चुअल अंडरस्टँडिंग काय महत्त्वाची आहे, आता जर मला सांगा एका ठिकाणी तुम्हाला गावाला जायचं आहे एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवर, तुम्हाला जर तो रस्ता जर डायरेक्शन नीट माहीत नसेल किंवा रस्ता व्यवस्थित माहीत नसेल तर तुमची डायरेक्शन काय होईल, चुकल. त्यामुळं सेम एसेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं जर तुम्हाला त्या टॉपिकची कंटेक्स्चुअल अंडरस्टँडिंग समजली नाही किंवा टॉपिक काय म्हणतोय एक्झॅक्ट मिनिंग त्याच्यामधनं जर समजलं नाही तर तो पूर्ण एसे काय होतो की हात चुकतो, त्याची दिशा त्या ठिकाणी बदलते. त्यामुळं एक्झामिनर सगळ्यात जास्त बघतो की त्या टॉपिकमधनं स्टुडंटला व्यवस्थित कंटेक्स्चुअल अंडरस्टँडिंग झालेली आहे की नाही हे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा टेस्ट आहे त्याच्या आपण त्याला म्हणूया डायमेन्शन टेस्ट. कोणताही एसे टॉपिक लिहित असताना मल्टिपल डायमेन्शन्स कनेक्ट करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली स्पेल मेथड असेल किंवा पेस्टल अप्रोच असेल किंवा टेम्पोरल अप्रोच असेल त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने डायमेन्शन्स क्रिएट करू शकता, किंवा कॉन्सेंट्रिक सर्कल अप्रोच असेल ज्याच्यामध्ये तुम्ही लोकल लेवलपासून ग्लोबल लेवलपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही डायमेन्शन्स कनेक्ट करू शकता. ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत डायमेन्शन्स क्रिएट करण्याच्या, तर त्या येणाऱ्या आपल्या लेक्चर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या एसे टॉपिकमध्ये ज्यावेळेस 2 व्हॅल्यूमध्ये कन्फ्लिक्ट असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी बॅलन्स मेंटेन करायचं आहे. बॅलन्स म्हणजे काय की स्टुडंट कधी कधी काय करतात की फक्त पॉझिटिव्ह डायमेन्शन्स एक्सप्लेन करतात, किंवा पॉझिटिव्ह डायमेन्शन एक्सप्लेन करत असताना तो कंटेंटचा जो पार्ट आहे ना, म्हणजे ज्यावेळेस आपण 70% डायमेन्शन्स मेन बॉडी पार्टमध्ये लिहित असतो तर त्याच्यामध्ये पण आपले जे डायमेन्शन्स आहेत पॉझिटिव्ह डायमेन्शन्स आणि त्याच्या रिलेटेड अपोजिट्स आहेत म्हणजे नाण्याची जी दुसरी बाजू आहे याच्यामध्ये सुद्धा तुमचा बॅलन्स दिसला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की फक्त तुम्ही पॉझिटिव्ह डायमेन्शन्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सप्लेन केले आहेत किंवा एसे त्याला जास्त कव्हर करतोय किंवा एसे त्यालाच त्याच गोष्टी जास्त भरलेला आहे. निगेटिव्ह डायमेन्शन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तेवढ्याच लेवलवर प्रोव्हाइड करायचे किंवा तेवढाच त्याला त्या ठिकाणी वेटेज प्रोव्हाइड करायचं आहे. आणि फायनली काय की 2 गोष्टींमध्ये बॅलन्स करून तुम्हाला सांगायचं आहे की ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, पण हे बघत असताना आपल्याला हे चॅलेंज सुद्धा त्या ठिकाणी टॅकल करणं गरजेचं आहे किंवा चॅलेंजवर सुद्धा वर्कआउट करणं गरजेचं आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी बॅलन्समध्ये सांगायची आहे.
त्यानंतर पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कन्क्लुजन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक केस म्हणजे प्रत्येक जो एसे असतो ना, हा स्टुडंटसाठी ॲज अ केस स्टडी म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला असतो एक्झामिनेशनमध्ये. त्यामुळं कन्क्लुजन लिहित असताना किंवा सोल्युशन्स त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रोव्हाइड करता किंवा वे फॉरवर्ड त्या ठिकाणी लिहिता, तर हे सोल्युशन्स ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून म्हणजे प्रॅक्टिकल सोल्युशन त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जे तुम्ही चॅलेंजेस लिहिलेले आहेत, आता कधी कधी स्टुडंट काय करतात की चॅलेंजेस वेगळे लिहितात आणि सोल्युशन्स त्या ठिकाणी वेगळे लिहितात. आता एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर कधी कधी काय होतं की चॅलेंजेसमध्ये तुम्ही आयदर एअर पोल्युशन किंवा वॉटर पोल्युशन बद्दल बोलता आणि सोल्युशन्स द्यायची वेळ येईल तर तुम्ही काय करता की प्लास्टिक पोल्युशन्स म्हणा किंवा ई वेस्ट बद्दल त्या काय करता की सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. पण हे काय करतं, तुम्ही लिहिलेले जे काही चॅलेंजेस आहेत त्याला मिसमॅच करतं. त्यामुळं एक गोष्ट लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, जे काही तुम्ही चॅलेंजेस लिहिलेले आहेत त्या चॅलेंजेसच्या बेसिसवर तुम्हाला काय करायचं आहे, वे फॉरवर्ड किंवा त्या ठिकाणी सोल्युशन्स प्रोव्हाइड करायचं आहे कन्क्लुजनमध्ये सुद्धा. आणि कन्क्लुजन हा नेहमी होपफुल असला पाहिजे किंवा मॅच्युअर असला पाहिजे. मॅच्युअर इन द सेन्स की त्याच्यामध्ये ना सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, म्हणजे उगाच इमोशनल त्या ठिकाणी डायमेन्शन्स म्हणा किंवा इमोशनल स्लोगन्स जे असतात ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या पद्धतीनं रिव्होल्युशनरी जे काही लिडर्स वगैरे असतात किंवा डिक्टेटर्स जे असतात, जे स्लोगन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात ना, तर तशी स्लोगन्स आपल्याला पर्टिक्युलरली अवॉइड करायचे आहेत. आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आपल्या कशी थिंकिंग त्याच्यामधनं दिसते तर हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळं होपफुल आणि मॅच्युअर कन्क्लुजन त्या ठिकाणी आपलं दिसलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या गोष्टीचा जर सगळ्यात तुम्हाला जर सार सांगायचं म्हणलं, पहिली गोष्ट कंटेक्च्युअल अंडरस्टँडिंग त्या टॉपिक जास्त महत्त्वाचं आहे. आयदर तुम्हाला त्याच्यामधनं एक्सप्लिसिट मिनिंग कळतोय का किंवा हिडन मिनिंग त्यातनं कळतोय का हे बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, डायमेन्शन्स बरोबर तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनसाठी किंवा सबस्टन्शियनसाठी तुमच्याकडे एक्झाम्पल्स आहेत का, कमिटीचे रिकमेंडेशन्स आहेत का, डेटा आहे का, फॅक्ट आहे का, थिंकर्सचे कोटेशन्स त्या ठिकाणी यूज करताय का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यानंतर जर ज्या ठिकाणी डिवायडिंग म्हणजे दोन व्हॅल्यूजचं कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी जर दिलेलं असेल एसेमध्ये, तर पर्टिक्युलरली त्या ठिकाणी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करा बिफोर कन्क्लुजन. आणि फायनली कन्क्लुजन देताना ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून प्रॅक्टिकल कन्क्लुजन किंवा होपफुल कन्क्लुजन देण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.